दादा तू काय करतोयस तिथे? मी ना जरा मार्केट सिच्युएशन अनालाइज करण्याचा प्रयत्न. अरे इथे दिसतंय ना? सॉरी. पण तू आणि चहा? अगं काय करणार, आजीची कंबर धरली, आईची ट्युशन चालली आहे, तू येणार होती आणि मला पण चहा हवा होता म्हणून म्हटलं लेट्स ट्राय. क्या बात आहे, म्हणजे आज आम्हाला तुझ्या हातचा चहा मिळणार आहे. हो पण आता कसा झालाय आय डोंट नो. बघू. हरकत नाही, आम्ही गोड मानून घेऊ. थँक्यू. गोड मानून सॉरी सॉरी. दादा खूप छान वाटतंय तुला असं हसताना बघून. सगळं किती छान छान घडतंय ना. मला नोकरी लागली आहे ना, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि गौरी, तू ज्या काही जबाबदाऱ्या घेतल्या होत्यास ना त्या आता मला परत कर. म्हणजे? एक मिनिट. हे काय दादा? हे बघ, तुझं ऑफिसचं कर्ज फेडून त्यांना सांग, म्हणावं माझा दादा आता सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार. हो दादा. अरे पण मी निशाला सांगितलं की तू माझ्यासाठी ऑफिस मधनं कर्ज घेतलं म्हणून, प्लीज हे पैसे. अरे दादा पण हे पैसे आईचे, आपल्या बाबांचे, हे पैसे निशाचे कधीच नव्हते गो. आणि म्हणूनच तिने मनापासून हे परत केले. आणि गौरी, निशाला तिची चूक सुधारण्याचा एक चान्स आपण द्यायलाच. हो दादा. अरे आता अरे नाही, पण नाही आणि काही नाही. अजिबात मी तुझं काही ऐकून घेणार नाही. फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचंस, कळलं ना? बिलकुल वाद नकोय मला आता कुठल्याही गोष्टीचा. मोठा भाऊ आहे ना मी तुझा. आता तुम्ही कुणीही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. घे. गौरी अगं काय झालं? खूप बरं वाटतंय दादा. खूप आधार असल्यासारखं वाटतं. तू जसा आहेस ना आता तसाच राहा काय. बाबा ते खूप बरं वाटतंय. टचवूड. सगळे किती खुश आहेत, आनंदी आहेत. सगळं किती छान छान घडतंय. तुम्ही मला भीती का वाटते? का होतं असं? पिशव्या घे. हो पिशव्याच हव्यात मला. सगळी यादी केली आहेस ना नीट? आई आता तिसऱ्यांदा वाचून दाखवायचे तुला. सगळं आहे, गहू आहे, जिरं मिरं हिंग मोहरी सगळं आहे. 5 किलो साखर लिहिलेली आहे. आता हे सोसायटीच्या ऑफिस मध्ये गेलेत ना चेक द्यायला, पटकन उभे राहतील बघ स्कूटर सुरू करून. मी निघाली. ऐक जावई बापूंक सांग, साखर आणतील ना ते जाडी बघून आणा म्हणून. जरा त्यात गोडवा जास्त असतो. म्हणजे सगळ्याच जाड्या गोष्टी काय गोड नसतात. आई तिच्यावर कशाला घसरतेस तू? गंमत गो. हा तर माका म्हणजे काय म्हणूचा काय की लाल भोपळो तो झाड असतो ना, गोड असतो तो. पण सुरण पण झाड असतो, मोठा असतो, पण त्यात काय एवढी गोडी नाही गो. हो का? असं माका म्हणूचा. गो गौरे सांग काय ताई का? हो हो ना आई. अगं आजी काय बोलते आणि तू उगाच बहिणीचं नाव कशाला घेतलंस? पण काय गो, एरवी तुका तिला बोलता येत नाही, मन मारतस आणि हे असं मग उघडं पडतं, कळला? अरे देवा, आता हे इथे नाहीये तर माझ्यावर हा वार आहे का? हे बघा ते तू आहे ना सासू जावयाचं, तुम्हाला शोभतं. माझ्यावर प्रयोग करू नका, मी निघते. अगो मी कुठे तू ममे करताय? नाही काहीतरी काय गाई, माझ्या आजीला कशाला बोलतेस? हो का? बोलली आजीची नात बोलली. गौरी सावकाश जायचं हा, आणि पोचल्यावर एक फोन कर. हो. आणि दर्शन झालं की लगेच निघा. हो लक्षात आहे आई माझ्या. आणि फोन करू नकोस पुन्हा. नाही माहिती आहे. ठीक आहे, बरं आहे गौरी. हो बाय. काय गो काय करतो? इस्त्री करते. अगो बाय
इलं हो आजी. तुझ्याबद्दलच बोलत होतो आता आम्ही. काय आजी? म्हणजे माका असा विचारूच आहा तुका की लाल भोपळो गोड की सुरण गोड? आजी भोपळा. बरोबर बरोबर, माका पण हाच वाटला. काय गो, परत नाश्ता करतोस? नाही आजी, मी नाश्ता केलाच नव्हता. हे भांडी घासली, सगळा ओटा आवरला, झालंय सगळं काम आता. काय ना, आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा नचीला जायला लागलं ना, माझा मूडच गेलाय. अगं नवीन नोकरी आहे ना, जाऊक लागतला. पण करमतच नाही हो मला. हा पण बरोबर. नाश्ता छान झाला होता. हा पण आता एक काम कर ना तू, हा दुपारचं जेवण पण तूच बनव. म्हणजे काय, ते बनवता बनवता तुझं येळ कसा जाईल तुका कळूच नाही. काय गो गौरी, बरोबर ना? चला हा, मी तयार होते. हा. काय गो, काय बघतोस? गोपीचंद जासूस? नाही आजी, काही नाही. गौरी जरा बदलल्यासारखी वाटते ना, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर तेज आलंय. हो ना? नाही नाही, गौरी नाही बदलूची, बदलशील तू. कळला? कर नाश्ता कर. कर कर कर, सावकाश कर. हा ही म्हातारी ना मला बोलायची एक संधी सोडत नाही. हॅलो आई, बोल. काय ग, बरे आहेत का तुझ्या घरचे? कसले बरे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. बघितलंच ना निशा, मोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण असतं. त्या म्हातारीला जरा चुचकारून घे, म्हणजे सगळे ठीक होतील बघ. ती म्हातारी सगळ्यात जास्त खडूस आहे. सगळ्यात आधी ना तिचाच पत्ता कट करणार आहे. निशा, उगीच घाई करू नकोस तू. माझं तुमच्या घरी कायमचं राहायला यायचं तिकीट म्हणजे ती म्हातारी आहे. तिला जरा सांभाळून घे तू. आणि काय ग, त्या गौरी आणि शिवचं काय झालं का पुढे? अगं आज ते दोघं जण फिरायलाही बाहेर जाणार आहेत. अगं मग तू जायचंस ना त्यांच्या मागे, पुरावा मिळाला असता काहीतरी. आई काय मस्त आयडिया दिली आहेस मला तू. ठीक आहे, मी असंच करते. चल मी आता फोन ठेवते, हा नंतर बोलते. बाय बाय. गौरी, माझं आयलाइनर देऊ का ग? महागातलंय. नाही नको. मग नेल पॉलिश लाव ना. नको बहिणी. गौरी खूप छान दिसतीयस हा. तेज आलंय. मी आत्ताच आजीला म्हटलं गौरी बदललीये. नाही बहिणी, तसं काही नाहीये. अगं अगं तसं काही नाही. काय मुली बदलतातच. आता आपल्या घरातच बघ ना, जसे ऋतू बदलतात तशी माणसं बदलली आहेत. मी बदलले, नची बदलला, बाबाच किती बदललेत. म्हणजे बघ ना, बाबा आधी शिवला नजरेसमोर पण उभं नाही करायचे, आणि आता कुल्फ्या काय, मराठीची शिकवणी काय, मला तर नवलच वाटतंय. आणि बाबांनी तर तुला त्याच्याबरोबर बाहेर जायची परवानगी सुद्धा दिली ना. मला असं वाटतंय बाबांना ना शिव पसंत आहे. हो ना? बहिणी, आम्ही अगं देवदर्शनाला चाललोय. मितू आणि वेणू सुद्धा आहे सोबत. अरे हो, तुम्ही देवदर्शनाला जाताय ना. मी पण येते तुमच्या बरोबर. म्हणजे बघ ना, नचीला नोकरी लागली ना, देवाला पेढे चढवायचे होते. येऊ ना? हो चल ना. नक्की ना? नाही म्हणजे शिवला विचार. छाने लगा मदहोशी का समा, गाने लगा बादलों संगा सुना, छाने लगा मदहोशी का समा.